ग्राउंड पर नमी नज़र आ रही है, जिस तरह से हरा भरा जो ग्रास नज़र आता हुआ। हीरामन शेलार राइट आर्म ओवर द विकेट आसिफ के लिए। पहली गेंद आड़े प्लेट से खेलने की कोशिश थी, लेकिन गेंद बैट्समैन के इरादे को चीर कर गेंद चली गई थी महेंद्र माघे के दस्तानों में। आते ही अच्छी शुरुआत देते हुए हीरामन शेलार अपने टीम के लिए। हालांकि इस विकेट को हम कई सालों से देख रहे, इस विकेट में दुविधा बाउंस से कभी गेंदें पड़ने के बाद नीचे बैठ जाती है, तो कभी गेंदें अचानक ढंग से उड़ जाती है। हीरामन शेलार अपने ऊंचे कद का फायदा उठाते हुए कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पीछे डिक्लेयर जोन में एक रन के लिए। बहुत खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से, जहां पर भिवंडी के मुख्य ऑपरेटर भूपेश कराले इस वक्त लाइवमैन की भूमिका निभाते हुए साफ सुथरा और क्लीन टेलीकास्ट हम जीटीसी के माध्यम से देखते हैं। अक्सर कई सालों से हम जीटीसी का टेलीकास्ट, एसके एंटरटेनमेंट, प्रिंस मूवीज़, कई ऐसे नाम हैं जिन्होंने भिवंडी और कल्याण डोंबिवली और ठाणा ग्रामीण का जो क्रिकेट जो डेवलप किया है। बायत के बैट्समैन अरकम पटेल सामना करते हुए हीरामन शेलार का राउंड विकेट जाते हुए। हो बहुत खूबसूरत गेंद थी, बल्लेबाज के रीच को पढ़कर इस वक्त गेंदबाजी होती हुई बैंक ऑन टारगेट, कहीं भी ढील नहीं दे रहे, पावर प्ले में पूरी तरह से बांध के रखा है डीएससी स्पोर्ट्स तलवली के दोनों भी ओपनर्स बल्लेबाज को। एक बिना किसी नुकसान पर देखना ऊपर क्या कुछ हुआ है, देखिए रिप्ले में देखते हुए। हो किस्मत वाले रहे ऊपर, लगभग ऑफ स्टंप के बगल से गेंद गुजरती हुई महेंद्र माघे के पास, और उसी को देखते महेंद्र माघे भी थोड़ा चकमा गए थे, गेंद स्टंप से क्यों नहीं टकराई। लगभग 2 इंच का फर्क था गेंद और स्टंप के बीच में। पूरी तरह से चारों शानों छीत किया है पावर प्ले में हीरामन शेलार ने। राइट आर्म राउंड विकेट, पटकी हुई गेंद, उसको पुल कर दिया खिलाड़ी मौजूद, और पहला विकेट का पतन होता हुआ डीप मिड विकेट की दिशा पर। बहुत बढ़िया कैच, और अरकम पटेल शून्य का चश्मा पहनकर डगआउट में लौटते हुए। हालांकि उतनी भी अधिक छोटी गेंद नहीं थी हीरामन शेलार की, जिस पर पुल कंट्रोल पुल शॉट नहीं था, और डीप स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा पर जो खिलाड़ी थे सर्कल के बाहर उसको चूनते हुए हमारे बीच में माजी उप सरपंच महेंद्र जी केने साहब का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम महेंद्र जी केने साहब। नया बैट्समैन अब गुड्डू आ चुके हैं और एक बायत के बल्लेबाज को भेजा है। अब बैटिंग ऑर्डर में कहीं ना कहीं चेंजेस अब नज़र आते हुए डीएससी स्पोर्ट्स तलवली के। हालांकि आज तलवली में प्रोग्राम होने के कारण कुछ खिलाड़ी इस वक्त मैच में आज शामिल नहीं है, उसकी कमी अब महसूस आती है भी तलवली टीम को। पावर प्ले में जिस काम के लिए उज्जवल शेलार ने हीरामन शेलार को लगाया था, उस काम को अब बहुत अच्छी तरह से पूरा करते हुए गुड्डू के लिए उठाने की कोशिश, देखना पर सवाल पूछा है, ओवर के समाप्ति का इशारा था वह विश्वास में कम और उत्साह में ज़्यादा, और मनोहर के ने टस से मसने। एक ओवर की समाप्ति के बाद केवल 1 रन खर्च किया और एक बहुत बड़ी कीमती विकेट अपने टीम के लिए हासिल की है हीरामन शेलार ने अरकम पटेल के रूप में। पावर प्ले में पावरफुल ताकतवर गेंदबाजी हम देखते हुए हीरामन शेलार की, और इसीलिए उनको डायमंड ऑफ पीटीसी जो गायकवाड़ सर ने जो नाम दिया है, वाकई में वैसी कामगिरी करते हुए अपनी टीम के लिए। इस
कप को सफल बनाने में मेरीमेंट प्रोपराइटर्स प्रॉपर्टीज डेवलपर्स जो नरेश शर्मा और संदीप बागला की देन, जिन्होंने फर्स्ट कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है। सेकंड कैश प्राइज स्पॉन्सर माननीय श्री विश्वपाल केने, जो इस ग्राउंड के ओनर भी और साथ ही साथ एक डैशिंग और डायनामिक उद्योगपति है। कैश प्राइज सेकंड थर्ड हमें जिन्होंने स्पॉन्सर किया है पांडुरंग धर्मा पाटिल, जो धनेश कुक्से और ओम साई वाराई के अध्यक्ष है। बहुत अच्छी गेंद नीचे बैकलिप का इस्तेमाल किया है। जैसे गेंद बल्ले को लगने के बाद चली गई थी शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा पर, जिस तरह से मनोहर केने ने गेंदबाज को इशारा बताते हुए एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 2 रनों के लिए काफ़ी संघर्ष हो रहा है तलवली टीम के लिए। जिस तरह से गेंदबाजी लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा नजर आता हुआ। और नंबर 2 में जयेश मुर्तबे राइट आर्म राउंड विकेट गुड्डू के लिए ड्राइव कर दिया। वी के शक्ल में गेंद तेज सरकती हुई आउटफील्ड में दूर से खिलाड़ी आते हुए हल्की सी हड़बड़ाहट होती भी, इस बीच 2 रन पूरे करते हुए बहुत अच्छा ड्राइव किया था। वी की शक्ल में गेंद जमीन के सहारे सरकती हुई लुढ़कती हुई वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा पर, जहाँ पर दूर से खिलाड़ी आए थे गेंद को उठाने के लिए 2 रन पूरे करते हुए। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4, 1 विकेट गंवाने के बाद डीएससी तलवली का बाया और दायात की जोड़ी इस वक्त मैदान पर हम देख रहे हैं। और लगातार फील्डिंग में अब बदलाव करते हुए महेंद्र मागे, साथ ही साथ हीरामन शिलार। हालांकि चेरोबा स्पोर्ट्स के पास जो खिलाड़ी है उनके पास काफ़ी अनुभव है। जयेश मुर्तबे ड्राइव कर दिया, खिलाड़ी वहाँ पर मौजूद है। एक ही एक्शन में गेंद को उठाया था सर्कल के अंदर, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। यहाँ से अगर 30 और 40 का अगर आगे देखना है तो फिर बड़े शॉट्स की बहुत ज़रूरत है। हालांकि अभी तक 9 गेंदों का खेल हो चुका है, केवल 5 रन बने। इसका मतलब वाशरे की गेंदबाजी, जो टॉस जीतकर जो गेंदबाजी का फैसला किया था, वही से साबित होता है कि वाशरे के पास कितनी मजबूत और कड़ी गेंदबाजी है। देखना ऊपर बीट वे विकेट कीपर वाइट का इशारा आता हुआ। यस 1+1 इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 एक्स्ट्रा के मदद के साथ। काफी तेज की थी लेकिन गेंद चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। अभी तक ढील नहीं दे रहे दोनों भी बल्लेबाज को वाशरे के गेंदबाज। जो काम हीरामन शिलार ने किया था वही काम अब जयेश भी करते हुए 8 1 विकेट के नुकसान पर। इसके बाद होने वाला मुकाबला 10-10 आमने बनाम इंदिरा स्पोर्ट्स गोरसई बी। वाटर मैच, हाई वोल्टेज मुकाबला हम देखने वाले। अधूरे मन से खिला हुआ शॉट अपने ही फॉलो थ्रू में गेंद को उठाते हुए जयेश, कोई भी रन नहीं। यस वाइड कार्ड एंट्री मिल चुकी इस वक्त 10-10 स्पोर्ट्स सामने को। हालांकि जय गणेश वाफाले भी इस वक्त इस टूर्नामेंट में शामिल नहीं हो पाई, उसकी जगह पर हमने टीम खेलती भी सब मरीन गेंद थी लेकिन वाइड का इशारा था। वह ज़्यादा हाइट फैक्टर इस वक्त देखते हुए मनोहर केने और अपने दोनों हाथ फैलाते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे उछलता हुआ 9 की ओर पर। अभी तक बड़ा शॉट्स कोई भी नहीं खेला है जिस तरह से स्कोर कार्ड पर देखा जाए तो। ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी है डीप मिड विकेट की दिशा पर, खिलाड़ी मौजूद है ऊपर, दूसरे की कोशिश और देखना ऊपर मना किया था आसिफ शेख ने। हालांकि रनआउट का मौका हो सकता था लेकिन चूक गया ऊपर जयेश। 2 ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 10। अब जाके 2 ओवर की समाप्ति के बाद दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ डीएससी स्पोर्ट्स तलवली, जो प्रसाद पाटिल फैम टीम है। तीसरे ओवर के लिए टीम के कैप्टन स्वयं उज्जवल शेलार आते हुए। हल्की सी ठंडी हवा और गर्मी का एहसास होता हुआ। हालांकि पहला ही मैच हम देख रहे हैं तीसरे दिन का,
हालांकि आज के दिन में शिवम स्पोर्ट्स गिरसे बनाम जय हनुमान उजोरली, जय हनुमान सरवली बनाम जय हिंद देवरुंग, गावदेवी पूर्णा देवा टावर एफएम टीम और विराज स्पोर्ट्स सापरडे के बीच में अगला मुकाबला। बैट्समैन की सुबह की नींद को उड़ाती हुई गेंद चली गई विकेट कीपर के पास। देखिए बायात के बैट्समैन के लिए दायात के गेंदबाज की गेंद एक कोन बनाती हुई बाहर की जानिब निकलती है और वही इस वक्त करते हुए उज्जवल शिलार बोल्ड। विकेट नंबर 2 गिरता हुआ डीएससी स्पोर्ट तलवली का। फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं, आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय। नए बैट्समैन एहतिशाम आते हुए। हालांकि आसिफ अभी भी क्रीज पर जो ओपन करने के लिए आई थी टीम के कैप्टन, लेकिन अभी तक कुछ खास नहीं कर पाए, केवल 2 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम के लिए। हो उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए, आते ही मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन। देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, अब स्तंभ के बाहर की गेंद थी, उसको उछाल दिया था डाउन दी विकेट लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। अब आत्मविश्वास बढ़ता हुआ एहतिशाम का और आउट। हालांकि अच्छे टच में नजर आ रहे थे, लेकिन कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारने की कोशिश, बल्ले का मोटा किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर महेंद्र माघे के पास और काम तमाम होता हुआ एहतिशाम का 6 रनों पर आउट होते हुए टीम का स्कोर 16, 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन उसामा आते हुए फिर से फोर्स कर दिया, लेकिन खिलाड़ी ऊपर मौजूद है और एक आसान सा कैच छुट्टा हुआ जयेश के हाथों से और उसामा को जीवनदान मिलता हुआ। सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ 17 के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर। अभी तक तलवली के पारी में एहतिशाम को अगर छोड़ दिया जाए तो किसी भी बल्लेबाज ने बड़े शॉट्स की तरफ नहीं देखा है। अपने स्टेप में चूकते हुए कुल मिलाकर इस पारी की 7 गेंदें अभी तक शेष है। फिर से उठाने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप के अधिक बार वाइट का इशारा था वह मुख्य अंपायर का। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 के योग पर। अगले दोनों टीमों को मैं आवाज़ देना चाहता हूँ। जय बजरंग गोरसई बी इंदिरा स्पोर्ट्स और बनाम 10-10 आमने के बीच में। ड्राइव कर दिया, गेंद जारी, डाउन दी विकेट, मिस फील्ड और 4 रन। ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, इंद्रा पाटील चषक ठेवलाय यो आमने या। देखिए जिस तरह से रिप्ले में दिखाया गया था, गेंद ने काटा बदल दिया और गेंद चली गई थी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को बीट करती हुई 4 रन के लिए। हालांकि शॉट में उतना आत्मविश्वास नहीं था, लेकिन अब किस्मत भी आसिफ का साथ देती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद 22 3 विकेटों के नुकसान पर इंदिरा स्पोर्ट्स गोरसे बी बनाम 10-10 आमने के बीच में अगला टॉस होगा, जहां पर मेरे साथी कमेंटेटर अमर राउत सर टॉस बॉक्स में जुड़ जाएंगे दोनों भी कप्तानों के साथ। आखिरी ओवर के लिए मरता क्या ना करता, अब महेंद्र माघे को मोर्चे पे लगाया है उज्जवल शिलार ने।
सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी चेरोबा स्पोर्ट्स बाशेरे के और भिवंडी के बेस्ट फिनिशर महेंद्र मागे। राइट आर्म राउंड विकेट उसामा के लिए उठाने की कोशिश। महेंद्र मागे के सामने खेलना उतना आसान नहीं है और जिस तरह से उन्होंने शॉट्स के लिए चले गए थे उसामा, हालांकि पूरी तरह से बैट्समैन की बॉडी लैंग्वेज को पढ़ कर वो गेंदबाजी करते हैं। हालांकि पीछे बाउंड्री ना होने के कारण भी कुछ बल्लेबाज निराश है। फिर से कदमों का इस्तेमाल, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं है। स्विंग एंड मिस, गेंद लहराती हुई बलखाती हुई विकेट कीपर के पास। रुका हुआ स्कोर 22। ट्रैफिक जाम की तरह स्कोर अब जाम हो चुका है स्कोर कार्ड पर 22, 3 विकेटों के नुकसान पर। अब जाके आसिफ शेख कुछ भी कान मंत्र देते हुए मागे मुड़ते हुए उसामा के लिए छोड़ दिया ऊपर। ऑफ स्टंप के अधिक बार वाइड दिशाहीन गेंदबाजी होती हुई मागे के माध्यम से 23, 3 विकेटों के नुकसान पर। देखिए जहाँ पर डगआउट है प्लेयर्स पेवेलियन, वहाँ पर जो कुछ दर्शक है उन्होंने जो पर्दे के ऊपर जो पैर रखा है उसको हटाना है। हो खिलाड़ी वहाँ पर मौजूद, लेकिन पहले बाउंस पर गेंद चली गई 4 रन के लिए। ट्रांसफर कर दिया तो गेंद को वाइडिश मिड विकेट के बाहर भेज दिया पहले बाउंस पर उसामा पटेल ने 4 रनों के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। आखिरी 3 गेंदें शेष पहले इनिंग की। देखना यहाँ से तलौली के बल्लेबाज कितने रन बनाते हैं अपनी टीम के लिए। मागे मुड़ते हुए राउंड विकेट, शॉर्ट आर्म पुल, लेकिन विश्वास मागे गेंद के नीचे और दूसरा कैच छुट्टा हुआ उसामा पटेल का और जीवन दान मिलता हुआ उनको। तीसरे की कोशिश हो रही है और आसिफ शेख आउट होते हुए। यस, आखिरी कुछ गेंदे खेलने के लिए रमीज आते हुए, लेकिन सामना करे उसामा। स्कोर 4 विकेटों के नुकसान पर रोशन छोड़ के बताते हुए 29 रन। छोड़ दिया पर उसामा ने, देखना ओवर क्या कुछ है। यस, अंपायर इज द बेस्ट जज। देखिए जो वाइड की गाइडलाइंस रहती है और बैट्समैन जो टांस लेते हैं ऑफ स्टंप के अधिक बार, जो गाइडलाइंस है वो अंपायर को बिलोंग करती है। अगर गेंद उसके करीब से गुजरती है तो अंपायर चाहे वाइड दे भी सकते हैं अथवा नहीं भी, क्योंकि बैट्समैन पहले ही सफल हुए थे ऑफ स्टंप की तरफ। गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा पर, खिलाड़ी मौजूद हो पर जयेश। दूसरे की कोशिश हो रही है और यस नो और वेट का अच्छा मिश्रण नहीं था पर रनआउट के रूप में 5वां विकेट गिरता हुआ डीएससी स्पोर्ट्स तलौली का। 3 ओवर की समाप्ति के बाद केवल 4 ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 30 और 31 रनों की चुनौती रखी है विश्वास मागे फैम टीम शेरोबा स्पोर्ट्स वाशरी के सामने प्रसाद पाटिल फैम टीम डीएससी तलौली ने। आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे। लेट इंद्रपाल पाटिल मेमोरियल कप का दूसरा मैच का टॉस इंदिरा स्पोर्ट्स गोरसई बी और 10-10 अमने के बीच में। ओवर टू अमर राउत। होता भिवंडी शहराचा इंद्राभाई या नावाचा, होता अमने या गावाचा इंद्रा पाटिल या नावाचा। यस, हम बैटिंग ग्राफ को अगर देखा जाए तो जिसमें एहतशाम ने 6 रनों का योगदान दिया, उसामा ने एक बाउंड्री लगाई और जो 24 गेंदों का खेल हुआ है
जो रोशन चोरगे इस वक्त स्कोरिंग करे, वो बता रहे कि अभी तक 24 गेंदों में से 9 गेंदे तलुलु के बल्लेबाज उन्होंने डॉट खेली है। इसका मतलब बैटिंग में आज कामरान पटेल कई ऐसी खिलाड़ी ना होने के कारण बल्लेबाजी का जो क्रम है वो काफ़ी शांत नज़र आता हुआ, लेकिन जो काम उज्जवल शेलार की टीम ने जो किया है वाकई में तारीफ़ करनी होगी। हालांकि टॉस उन्होंने जीता था और गेंदबाजी का फैसला किया था, मतलब अपने गेंदबाजी पे ज़्यादा भरोसा जताया था सुबह के सत्र में, और बहुत वाकई में कातिलाना गेंदबाजी की है उनके चारों भी गेंदबाजों ने। आइए सेकंड इनिंग की शुरुआत होती हुई और माइक्रोफोन पर मैं आवाज़ देना चाहता हूँ मेरे साथी कमेंटेटर शाहपुर की एक बहुत मराठी की सुरीली और मधुर और क्लीन वॉइस, साफ सुथरी वॉइस, अमर राउत जी। आरके ग्रुप आमने आयोजित स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातला पहिला सामना रंगला जातोय। बॉल द्यायचा चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे विपक्ष डीएससी तळवली। एक अप्रतिम सामन्यांची मेजवानी मागच्या 2 दिवसांमध्ये आपण या संपूर्ण चषकाच्या माध्यमातून पाहिली। क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणारा प्रेक्षक वर्ग आणि ज्याला प्युअर क्रिकेट असं म्हणतात, शुद्ध क्रिकेट, क्रिकेटच्या भावना, क्रिकेटमधला खेळाडू वृत्तीपणा या सगळ्या जोपासण्याचं काम स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या या भव्य दिव्य नेत्र दीपक आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। 4 षटकांचा पहिला डाव समाप्त झाला। डीएससी तळवली संघानं प्रथम फलंदाजी करताना 30 धावांपर्यंत मजल मारली आणि समोरच्या चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी या संघाला 24 चेंडूमध्ये 31 धावांचं एक आव्हान उभं केलं गेलंय। खरं तर 4 षटकांच्या या डावामध्ये मला असं वाटतं की जवळपास 7.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील। तर या मॅचमध्ये या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर मग आता जीवतोड मेहनत करावी लागेल। कालच्या आपण एक सेमीफायनल पाहिली, त्यामध्ये जे बजरंग स्पोर्ट्स भाबाळे बी हा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे। ज्याला आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ वर्तमानातल्या चालू असलेल्या प्रतियोगितेमध्ये स्पर्धेमध्ये साकार करता येतो, त्याला मात्र मग यशाच्या शिखरावर अगदी दिमाखात विराजमान होता येतं, स्थानस्थ होता येतं। म्हणून क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, एक सांघिक भावना जोपासणारा, वृद्धिंगत करणारा, संवर्धित करणारा खेळ आहे। आणि म्हणून वन मॅन आर्मी ही व्याख्या केवळ त्या खेळाडूच्या लौकिकाला साजेशी प्रकट करणारी आपण लागू करू शकतो, पण कुणा एकट्याच्या जीवावर कोणत्याही संघाला हा विजय संपादित करता येत नाही। त्यामुळे जे प्लेइंग 11 आहेत त्या 11 खेळाडूंच्या जोरावर, त्यांच्या सर्वोत्तम खेळाच्या बळावरच तुम्हाला त्या सामन्यामध्ये, त्या मैदानावर हुकूमत गाजवता येते आणि विजय संपादित करता येतो। होळ्यात मैदानाकडे स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 पहिला सामना डीएससी तळवली विपक्ष चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघ। डीएससी तळवली या संघानं नाणेफेकी पराभूत झाली आणि त्यांना विपक्ष असणाऱ्या चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलं। परंतु ज्याप्रमाणे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या कर्णधारानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जी आपली स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, तिला हेरलं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। कर्णधारानं टाकलेला विश्वास शेवटच्या चेंडूपर्यंत परिपूर्ण योग्य रीतीने सार्थ ठरवला तो वाशेरे संघाच्या, चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या गोलंदाजांनी। यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलर अमाद, स्ट्राईकला असेल बॅट्समन हिरामन, नॉन स्ट्राईकला असेल अनिकेत। हिरामन शेलार या संघाचे ओपनिंग बॉलर आणि ओपनिंग बॅट्समन या दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। पहिला चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला। अंदाज घेतला जातो हिरामनच्या माध्यमातून, माहित आहे माफक आव्हान आहे, कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्याची गरज नाही,
परंतु मित्रांनो मागच्या 2 दिवसांचा जर आपण संपूर्ण सामन्यांचा विचार केला तर ज्या लो स्कोअर टोटल मॅच लो टोटलच्या ज्या मॅच राहिलेल्या आहेत कमी धावसंख्येच्या त्यामध्ये यावेळेला टफ बॅटल पाहायला मिळालं. पुन्हा बॉलरला तपासण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटला स्पर्श करून चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा बसेल 0 धावसंख्येवर पहिला व्हायला झटका. DJ Satish. होता भिवंडी शहराचा इंद्राबाई या नावाचा होता अमने या गावाचा इंद्रा पाटील या नावाचा का सोडून गेलास आम्हाला. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम क्रिकेट आपण असं म्हणतात मित्रांनो की ज्यावेळेस तुमच्याकडे गमवायला काहीही नसतं तेव्हा उरलेल्यासाठी तुम्ही एक वेगळा संघर्ष त्या संघर्षाची पराकोटी आपल्याला पाहायला मिळते आणि अमादने तेच केलंय. डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे 31 रन आहेत 31 धावा आहेत आणि जे काही कमी उरलंय आपल्याकडे त्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न अमादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटची हेच तर खासियत आहे. शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि शेवटचा चेंडू पडून जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जिंकण्याची जिद्द प्रबळ इच्छाशक्ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि ईर्ष्या ही कधीही संपवायची नसते. स्वतःला स्वतः सांगत राहिलं ना की विजय प्राप्त करण्यासाठी मला पराकाष्ठा करत असते त्यावेळेला स्वतः दस्तूरखुद्द विधाताही तुम्हाला पराभूत करू शकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम शॉट लीडिंग एज लागले क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि यावेळेला हातातला हा झेल सोडला गेलाय. मित्रांनो झेल कठीण की सोपा याचा परिपाक तुम्हाला करता येणार नाही. आपण मैदानात उतरलोय आपल्याकडे विजयासाठी जी एक इच्छाशक्ती लागते त्याच्या बळावर स्वार होऊन तुम्हाला कठीण झेलांना देखील सोपं करावं लागतं. हा तर हातात होता. झेल सुटली कॅच सुटली की मॅच हे येणारा काळ सांगेल. परंतु मैदानात पश्चातापाची वेळ करण्यापेक्षा तंबूत जाऊन कारणमीमांसा करण्यापेक्षा इथे मात्र प्रत्येक गोष्ट संघाच्या विजयाची सुनिश्चित कशी करता येईल. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नसली म्हणून काय झालं. हम भी रखते है दमखम हा यलगार हा शंखनाद केला गेला अमादच्या माध्यमातून बसेल दुसरा झटका. ये ना इंद्रा झालास का बरं का. थँक्यू डीजे. पहिल्या षटकातल्या या 4 चेंडूवर परिपूर्ण निर्विवाद वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे रोशन सर हिरामणनं सुरुवात केली होती मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक ज्यावेळेस हाताळलं पहिल्या इनिंगमध्ये तीच सुरुवात गरजेची होती. ती तळवली संघाच्या या गोलंदाजांच्या खेमूला आणि अगदी योग्य रीतीनं सुरुवात झालेली आहे. 31 धावांचं जरी टार्गेट असलं तरी आपल्याला 31 धावा डिफेंड करणं ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू असणार आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव धावफलकावर लगावली गेली आणि तब्बल 2 गडी तंबूत विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा स्लो 1 बॉल चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे आणि यावेळेला मात्र बाईचा येईल इशारा. पुन्हा एका धावेनं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती केवळ आणि केवळ 2 धावा. 2 बाद 2 धावा म्हणून म्हणतात ना सगळ्यात महत्त्वाचं जर चेसिंग करताना समोरच्या संघाला दडपणाखाली खेळवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये अतिमहत्त्वाचं षटक जे ओपनिंग बॉलिंग आपण करणार आहात ते स्लॉग ओव्हर मर्यादित क्षेत्ररक्षकांचं जे षटक आहे ते योग्य रीतीनं हाताळलं की मग मात्र नव्यानं येणाऱ्या फलंदाजांवर एक नॅचरल प्रेशर आपल्याला क्रिएट करता येतो. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बॅकहँडचा वापर केला जातो. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर यावेळेला बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 बाद 3 धावा. समीकरण बदललं गेलंय. कागदावर या धावा कुठेतरी माफक वाटत होत्या परंतु अमादच्या माध्यमातून जे एक टाईट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली एक भेदक षटक पाहायला मिळालं की ज्या षटकातल्या कोणत्याही चेंडूवर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या कोणत्याही फलंदाजाकडे प्रत्युत्तर नसल्याची जाणीव खऱ्या अर्थानं सत्यात उतरवताना आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप समीकरण बदललं गेलंय. 18 चेंडू आणि आता विजयासाठी आवश्यक असतील 28 धावा. आता मात्र 9च्या पुढची सरासरी गाठावी लागणार आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला जर विजय संपादित करायचा असेल. आणि हे षटक रोशन सर जर पुन्हा टफ गेलं हे षटक पुन्हा एक माफक गेलं तळवली संघासाठी DSC तळवलीसाठी तर मग मात्र जो एक चैतन्य भरणं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे DSC तळवली संघाच्या माध्यमातून. हॅलो हॅलो
यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवर गुड्डू. फलंदाजीमध्ये आपण सपशेल अपयशी ठरलेलो असो, पराभव आपल्या डोळ्यासमोर दिसत होता, पण परंतु पराभवाचा विचार करता यशाचा मार्ग सोडून देणं हा यापेक्षा मोठा अपराध आपल्या आयुष्यामध्ये कोणताही नसतो. लोकांना माझ्या वाटेत येणारं अपयश दिसत असलं तरी मला त्या अपयशाच्या पलीकडे उभं असणारं लपलेलं यश दिसतंय. माझ्या अपयशाचे कितीही दगड माझ्या वाटेत आले तरी त्या दगडांना पार करून मी निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत, मला अपेक्षित असणाऱ्या यशापर्यंत मी वाटचाल करू शकतो. ते सामर्थ्य मी बाळगतो, ती क्षमता माझ्यामध्ये आहे, हे मी स्वतःला अगदी ठामपणे ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि ते काम पहिल्या षटकात अमाजच्या माध्यमातून स्ट्राईकला असेल बॅट्समन विश्व, यावेळेला रितेश अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेला अगोदरच वाचवण्यासाठी धावा कमी, दुष्काळात 13वा महिना म्हणतात मित्रांनो याला. चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. थँक्यू. या 4 धावांनिशी आता मात्र चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 बाद 7 धावा. एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाही, परंतु गोलंदाजांच्या प्रयत्नांना जोपर्यंत क्षेत्ररक्षकांची साथ मिळणार नाही तोपर्यंत ती प्रयत्नांची पराकाष्ठा फोल ठरेल. यावेळेला मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय हा झेल आणि संपतो यावेळेला रितेश नावाच्या फलंदाजाचा खेळ. सो मच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या या क्षेत्ररक्षकानं हा उत्तम झेल पकडला. या अगोदरच्या चेंडूवर रितेशच्या बॅटमधनं मिसफिल्डिंगमुळे आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, परंतु त्या 4 धावांनंतर नक्कीच रितेशचा आत्मविश्वास वाढलेला होता. आणि रितेशचा वाढलेला हा आत्मविश्वास आपल्याला डोकेदुखी ठरतोय का? कुठेतरी विजयाच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत. या मॅचमध्ये गमावलेला आत्मविश्वास कमावण्याच्या दृष्टीनं आपण जी पावलं टाकलेली आहेत, जे स्वप्न पाहिलंय, जी काही अशा पल्लवित झालेल्या आहेत, त्या सगळ्या नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न या बॅट्समनच्या माध्यमातून होईल का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करत होता. आणि अशा वेळेला एक सुंदर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गुड्डूच्या माध्यमातून आणि दुसऱ्या चेंडूवर रितेशला मात्र माघारी परतावा लागला. यावेळेला स्टिकच्या बाहेरचा चेंडू जे का बाउन्स अपेक्षित केला होता, उसळी पाहिजे होती, चेंडू मात्र पडल्यानंतर खाली राहिला, बॅट्समनच्या रडारपासून मात्र तो दूर राहिला आणि परिणामस्वरूप चेंडू जाऊन स्थिरावलाय तो यष्टिरक्षकाच्या हातात. यावेळेला रितेशच्या जाण्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो महेंद्र माघे, या टेनिस क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठं नाव यावेळेला मैदानावर असेल. संघ अडचणीत सापडलाय आणि या विपरीत स्थितीतून संघाला बाहेर काढण्याची संपूर्णपणे जबाबदारी आता मात्र महेंद्र उचलावी लागेल. ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, या दोनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आणि क्रिकेटमधल्या जे काही कौशल्य आहेत त्या कसबाच्या बळावर आपलं एक नाव अधोरेखित केलेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला या खेळाडूनं भाग पाडलाय. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्त्वाचा नसतो, वर्तमानात तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं असतं. ये होती है बडे खिलाडी की निशाणी. या वेळेला पहिला चेंडू जज केलं गेलं, बॉलरला स्विंग होतोय का, टप्पा कोणत्या पद्धतीने तो टाकला जातोय, गोलंदाजाचे मनसुबे हेरण्याचा प्रयत्न यावेळेला महेंद्रच्या माध्यमातून झाला. परंतु महेंद्र समोर डॉट बॉल काढणं, यावेळेला गुड्डूचा देखील आत्मविश्वास निश्चितपणे कणभर का होईना पण आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आपल्याला महेंद्रच्या विरोधात गुड्डूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्या वेळेला मोठ्या खेळाडूच्या विरोधात तुम्ही खेळत असता, गुड्डू हे तितकंच मोठं नाव आहे, त्यावेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सर्वोत्तम खेळाला साकार करण्याचा प्रयत्न करत असता. कारण तुम्हाला माहीत असतं नॉकआउटच्या ज्या ज्या स्पर्धा असतात, प्रतियोगिता असतात, त्या नॉकआउटच्या प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू हा आपल्या संघासाठी महत्त्वाचा असतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद आणि केवळ 8 धावा. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी 12 चेंडू आणि आता मात्र तब्बल 23 धावांची गरज. 11.50च्या म्हणजे 11.5च्या सरासरीनं आता चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी या संघाला या धावा जमा कराव्या लागतील. फलंदाजीमध्ये आम्ही अपयशी ठरलेलो असू, परंतु गोलंदाजीमधून समोरच्या संघाला प्रत्युत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे मात्र अगदी ठणकावून सांगितलं गेलंय ते डीएससी स्पोर्ट्स तळवली या संघाच्या माध्यमातून.
10-10 आमने संघ आणि इंदिरा स्पोर्ट्स गोरसे बी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. हे षटक अत्यंत महत्वाचं असेल. जागा करून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. या एका धावेनं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 22 धावा. प्रत्येक चेंडू गणित ज्या सिंगल येत आहेत, मोठे फटके कोणत्याही प्रकारची आतापर्यंत संधी उपलब्ध करून दिली नाही. अवघा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तोही मिसफिल्डच्या रूपानं. त्यामुळे समोरच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय. डोकं वर काढण्याची कोणतीही संधी या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि हीच बाजू आहे, हीच जमेची बाजू आहे की आत्तापर्यंत चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी या संघाला 31 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरशः बॅकफुटवर ढकललं गेलंय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू रमेश आपल्याला पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला पाहायला मिळेल. क्रिकेटची गंमत आहे, मी मगाशीच म्हटलं होतं की कागदावर जरी मैदानाच्या बाहेर बसून 24 चेंडूमध्ये 31 धावा माफक वाटत असल्या तरी मैदानाच्या आत गेल्यानंतर पाठलाग करण्याचं एक जे नैसर्गिक दडपण असतं, त्या दडपणाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न अजूनही चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. त्यांचा हार्ड हिटर ओपनर बॅट्समन हिरामण अगदी 0 या धावसंख्येवर माघारी परतला. अनिकेत 0 या धावसंख्येवर माघारी परतला. रितेशच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तोही केवळ वैयक्तिक 4 या धावसंख्येवर तंबूत विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळाला. आता सगळी जबाबदारी पुन्हा महेंद्रच्या खांद्यावर आहे. महेंद्र आणि विश्वास या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला जोरदार प्रहार केला जातोय आणि महेंद्रला समालोचन कक्षाला सलामी देणारा हा एक उत्तुंग आणि संजीवनी प्रदान करणारा षटकार. टेनिस क्रिकेट विश्वाला माझ्या नावाची का दखल घ्यावी लागते याचं उत्तर या खणखणीत षटकाराच्या माध्यमातून महेंद्र माघेनं दिलाय. रमेशचा या षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. ज्या वेगाची अपेक्षा महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळत होती तो वेग काही या चेंडूवर आला नाही. संथ गतीचा चेंडू, परिणाम स्वरूपी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू. याला म्हणतात पुनरागमन. वेलकम बॅक म्हणता येईल रमेशच्या माध्यमातून या षटकातला चौथा चेंडू. समोर स्टेट बॅटनं खेळलेला लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र जजमेंट चुकलं गेलंय. दुष्काळात 13वा महिना. चेंडू निघून जाईल. वन बाउंड सीमा पार. इट्स महेंद्र मागे स्टाईल. चौकार. थँक्यू डीजे. या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19-19 एकावर 9-19 धावा. आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा. कुठेतरी 2 षटकं जे एक भेदक गोलंदाजी, तिखट टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोठे फटके खेळण्याची संधी नाही. स्वतः महेंद्र मागे राहिला. महेंद्रला माहित होतं की ऐन वेळेला फिनिशर का म्हणतात, मगासपासून आदित्य सर ज्या नावाचा उल्लेख करतायत की बेस्ट फिनिशर ऑफ द टेनिस क्रिकेट हे नाव दिलं जातं. यावेळेला प्रतिम हुक पाहायला मिळाला. मात्र ही जेल सुटली एका मॅच, कॅच सुटली एका मॅच. जीवदान मिळालं गेलंय. जीवदान तर गेलंय, पण चेंडू हे बाहेर निघून गेलाय. सीमा पार. षटकार. द्यायचंय 5 चेंडू आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या आता मात्र ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल 525. 2 ओव्हर 5 25 धावा.
समीकरण पुन्हा बदललं गेलं. 7 चेंडू आणि आता विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 6 धावा. 2 षटकार आणि एक खणखणीत चौकाराच्या माध्यमातून महेंद्र वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. कुठेतरी बॅकफुटवर गेलेला चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघ मनामध्ये एक विश्वास बाळगून होता की महेंद्र ज्या वेळेला क्रीजवर येईल, मैदानावर येईल, त्यावेळी संघाच्या या विपरीत परिस्थितीमधून संघाला बाहेर काढून विजयाच्या दिशेनं मात्र आम्ही अगदी सहजरित्या वाटचाल करू शकू. सात चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम बॅटिंग. कुठेतरी एक वाढलेला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत होता डीएससी स्पोर्ट्स तळवली संघाच्या गोलंदाजांमध्ये. सात चेंडू आणि 6 धावा. टेनिस क्रिकेट विश्व महेंद्र मागे या नावाच्या वादळाला, या नावाच्या धडाकेबाज फलंदाजाला बेस्ट फिनिशर म्हणून का ओळखतं, याचं उत्तम उदाहरण, याचं सटीक उत्तर आपल्याला या वादळी खेळीमधून पाहायला मिळालं. अडचणीत सापडलेल्या संघाला आपल्या वेगवान खेळीच्या बळावर विजयाच्या उंबरट्याच्या अगदी समीप नेऊन ठेवलंय ते मात्र महेंद्र मागेनं. या षटकातला शेवटचा चेंडू रमीज याचा आणि यावेळेला विजयी षटकार येईल का पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. पुन्हा होईल चुकी. पहिल्या धावेचा केला जातोय प्रयत्न. वारंवार रमीजच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या महेंद्रला मागे धाडण्याच्या. आपण स्क्रीनवर बघू शकता यावेळेला एक जोरदार प्रहार होता. स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. जज करताना काहीशा चुक्या झाल्या आणि षटकारही वाचवला गेला असं म्हणता येईल. परंतु इतक्या कठीण परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या फलंदाजाला जर तुम्ही झेल सोडत असाल तर या मॅचवर दावेदारी प्रस्थापित करण्यासाठी आपण खूप दूर आहात हे मात्र स्वतःला समजावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाची धावसंख्या ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल 2727. 2 7 27 धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 4 धावा. रोशन सर, ते 2 झेल मी म्हटलं होतं क्रिकेटच्या मैदानात घडणाऱ्या घडामोडींचा विचार तंबूत जाऊन करावा लागेल. अशी परिस्थिती आपण स्वतःहून स्वतःवर कधीच ओढवू नये. जे काही होत आहे ते मैदानाच्या आत. प्रत्येक झेल, प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव ही माझ्या संघाला विजयाचा मार्ग सुनिश्चित करून विजयावर दावेदारी प्रस्थापित करण्यासाठी कसा उभा टाकू शकतो हे बघणं ज्याला जमतं, हे करणं ज्याला जमतं आणि हे इम्प्लिमेंट करणं, अंमलात आणणं ज्याला जमतं त्याला मात्र यशस्वी खेचता येते. यावेळेला वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. डीएससी स्पोर्ट्स तळवली या संघानं गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी केली परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. यावेळेला हलकेच हातानं आपल्याला लेग साईडच्या दिशेनं खेळलेला हा फटका महेंद्र मागेला स्ट्राईक दिली गेली आहे. समीकरण बदललं जाईल. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईकला आहे बॅट्समन महेंद्र. 2 षटकार, 1 चौकार. या वादळी आक्रमक आणि वेगवान खेळीच्या बळावर वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला तारण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून हा या संघाचा बॅकबोन मानला जातो, या संघाचा एक आधारस्तंभ मानला जातो आणि या संघाचा तारणहर्ता देखील मानला जातो. यावेळेला पुन्हा हलक्या हाताने खेळलं गेलंय. सिंगलचा यावेळेला प्रयत्न केला गेलाय. सक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला, यशस्वी प्रयत्न. कारण महेंद्रला माहीत आहे या क्षणाला जर माझी विकेट सोडली गेली, माझ्याकडनं कोणती चुकी झाली तर मग मात्र येणाऱ्या फलंदाजांवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव येईल. कारण की शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचे ते 6 बॉल नेहमी प्रत्येकासाठी दडपणात्मक मानसिकतेचे असतात. जसं आपण वारंवार विचार करतो की गोरसईसारखा संघ 6 बॉल 6 चेंडूमध्ये 3 धावा करू शकला नाही. त्याचं कारण असं होतं समोरची गोलंदाजी तर तितकी टफ होतीच, परंतु त्यावेळेला शेवटच्या 6 चेंडूमध्ये मला 3 धावा करायच्या आहेत. एक डॉट बॉल संघाला प्रेशरमध्ये आणेल, विजयापासून दूर करेल, हे जे विचार भ्रमंती मनामध्ये चालू असते त्यामुळे तुम्ही दडपणाखाली आपला खेळ खऱ्या अर्थानं बंदिस्त करत असता. यावेळेला खराब चेंडू, फुल टॉस, मात्र अवघ्या 1 धावेसाठी आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 30-30. स्कोर इज लेव्हल नाव आणि विजयाकरता आवश्यक असतील 3 चेंडू 1 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, त्यामुळे 1 धाव जरी शिल्लक असली तरी 3 चेंडू देखील बाकी आहेत आणि या मॅचमध्ये अजून आमचा पराभव निश्चित झालेला नाहीये, त्यामुळं समोरचा संघही विजयी झालेला नाहीये.
विजयाची जिंकण्याची एक वेगळी ईर्ष्या उर्मी मनामध्ये आहे. यावेळेला पुन्हा फुल टॉस फटका